वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. म्हणजे विचार करा, एका मोठ्या कंपनीचा महसूल अवघ्या एका वर्षात तब्बल 23% कोसळतो. बापरे, 23%? ही तर खूप मोठी घसरण आहे. हो ना. विक्री वेगाने खाली येते. साहजिकच शेअर बाजारात आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण तयार होतं. नक्कीच, कोणालाही वाटेल की आता कंपनीचं काही खरं नाही. पण जेव्हा त्या कंपनीच्या नफ्याचा अंतिम आकडा समोर येतो ना, तेव्हा तो आकडा चक्क 25% वाढलेला असतो. अच्छा, म्हणजे विक्री कमी आणि नफा जास्त. अगदी तेच. एखाद्या व्यवसायाची विक्री मोठ्या प्रमाणावर घटत असतानाही त्याचा नफा ऐतिहासिक उच्चांक कसा गाठू शकतो? हा खरोखरच एक मोठा आर्थिक विरोधाभास आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच कोड्याचा वेध घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे पेट्रोनेट LNG. पेट्रोनेट LNG मार्च 2026 मध्ये संपलेली त्यांची आर्थिक कामगिरी आणि ते ताजे अहवाल, राईट? बरोबर. या आकडेवारीच्या पडद्यामागे नेमकं काय घडतंय हे उलगडण्याचा आपला प्रयत्न असेल. मी तर खूप उत्सुक आहे. आणि तसं पाहिलं तर या ताज्या अहवालांमधील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ही केवळ ताळेबंदावरील आकडेवारी नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणायचे की यात काहीतरी वेगळीच रणनीती आहे? हो, कारण कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट रचनेमध्ये टॉप लाईन म्हणजे महसूल आणि बॉटम लाईन म्हणजे निव्वळ नफा यांच्यात नेहमीच एक थेट संबंध मानला जातो. बरोबर. जास्त माल विकला की जास्त नफा मिळणार, हा साधा नियम. अगदी. पण जेव्हा हा संबंध तुटतो ना, तेव्हा तिथे कॉर्पोरेट रणनीतीची आणि आर्थिक व्यवस्थापनाची एक अत्यंत रंजक यंत्रणा काम करत असते. म्हणजे हे काही आपोआप घडत नाही? अजिबात नाही. पेट्रोनेट LNGच्या बाबतीत घटलेल्या महसुलाच्या पार्श्वभूमीवर नफ्यात झालेली ही वाढ, जागतिक ऊर्जा बाजारातील गुंतागुंता आणि कंपनीच्या अंतर्गत कार्यक्षमतेचं अचूक दर्शन घडवते. क्या बात आहे. आपण थेट आकडेवारीपासून सुरुवात करूया, जेणेकरून या विरोधाभासाची तीव्रता लक्षात येईल. हो, नक्कीच. आकडेवारी बघितल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. तर मार्च 2025 आणि मार्च 2026 मधील पेट्रोनेट LNGच्या कामगिरीची तुलना केली तर चित्र पूर्णपणे परस्पर विरोधी दिसतं. कसं काय? बघा, मार्च 2026 मध्ये संपलेल्या वर्षात कंपनीचा महसूल 9,442 कोटी रुपये इतका नोंदवला गेलाय. अच्छा. आणि गेल्या वर्षी हा आकडा किती होता? गेल्या वर्षी हाच आकडा तब्बल 12,316 कोटी होता. बापरे, म्हणजे महसुलात थेट 23% मोठी घसरण. अगदी बरोबर. पण याच काळात कंपनीचा निव्वळ नफा 1,095 कोटींवरून उसळी घेत थेट 1,371 कोटींवर पोचलाय. म्हणजे महसूल 23% खाली आणि नफा 25% वर. हो. आणि एवढंच नाही, त्यांचा ऑपरेटिंग नफा किंवा ज्याला आपण EBIT म्हणतो तो 1,512 कोटींवरून 1,861 कोटींवर गेलाय. म्हणजे त्यात सुद्धा जवळपास 23% वाढ दिसून येते. बरोबर. ही आकडेवारी पाहिल्यावर पहिला प्रश्न हाच पडतो की हे मेकॅनिझम नेमकं काम कसं करतं? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला पेट्रोनेट LNGच्या व्यवसायाचा गाभा समजून घ्यावा लागेल. म्हणजे त्यांचं मॉडेल काय आहे? तसं बघितलं तर पेट्रोनेट ही कंपनी प्रामुख्याने स्वतः गॅसचं उत्पादन करत नाही. अच्छा, म्हणजे ते फक्त ट्रेडिंग करतात? पूर्णपणे ट्रेडिंग नाही. ते परदेशातून लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG आयात करतात. मग त्यांच्या दाहेज आणि कोची येथील टर्मिनल्सवर त्या लिक्विड गॅसचं पुन्हा वायूंमध्ये रूपांतर करतात, ज्याला रिगॅसिफिकेशन म्हणतात. ओके, रिगॅसिफिकेशन. आणि मग तो गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचवतात? अगदी बरोबर. आणि इथेच सगळी गंमत आहे. त्यांचा मुख्य नफा हा गॅसच्या खरेदी विक्रीतून जितका होत नाही, त्याहून अधिक तो या रिगॅसिफिकेशन टॅरिफमधून होतो. म्हणजे प्रक्रियेच्या शुल्कातून? हो, ही एक प्रकारची टोल वसुली असल्यासारखं आहे. गॅस कुणाचाही असो, आमच्या टर्मिनलवरून गेला की टोल भरावा लागणार. अरे वा, हे तर एका मोठ्या विमान वाहतूक कंपनीच्या उदाहरणासारखं वाटतंय. म्हणजे कसं? समजा एखाद्या एअरलाईनचे प्रवासी कमी झालेत, त्यामुळे त्यांच्या तिकिटांच्या विक्रीतून येणारा एकूण महसूल लक्षणीयरित्या घटलाय. हो, बरोबर. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात विमानाचं इंधन इतकं स्वस्त झालंय की त्यांचा विमान उडवण्याचा मूळ खर्च निम्म्यावर आलाय. अच्छा, म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला. हो ना. आणि शिवाय
त्यांनी अनावश्यक मार्ग बंद करून आपल्या कार्यक्षमतेत एवढी वाढ केली आहे की कमी प्रवासी वाहून नेऊनही त्यांच्या हातात उरणारा नफा पूर्वीपेक्षा जास्त आहे. अगदी अचूक आणि समर्पक रूपक आहे हे. LNG उद्योगातही नेमकं हेच घडतंय सध्या. म्हणजे पेट्रोनेटच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा फायदा होतोय. हो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात LNGच्या किमती, ज्याला आपण स्पॉट प्राइसेस म्हणतो, त्या वेगाने खाली येतात, तेव्हा पेट्रोनेट जो गॅस आयात करून विकतं त्याचं एकूण मूल्य किंवा व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे त्यांच्या ताळेबंदात महसुलाचा आकडा 23% घसरलेला दिसतो. अच्छा, म्हणजे व्हॉल्यूम तोच असला तरी किमती कमी झाल्यामुळे महसूल कमी दिसतो. बरोबर. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपनीला मिळणारं रेगॅसिफिकेशन मार्जिन प्रति युनिट स्थिर असतं. म्हणजे टोलचा दर तोच राहतो. हो. उलट त्यात दरवर्षी करारानुसार थोडी वाढच होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लिक्विड गॅस पुन्हा वायुरूपात आणण्यासाठी कंपनीला स्वतःलाही प्रचंड ऊर्जा लागते. म्हणजे स्वतःलाही तोच गॅस इंधन म्हणून वापरावा लागत असेल. अगदी बरोबर. जेव्हा जागतिक बाजारात गॅस स्वस्त होतो तेव्हा कंपनीचा स्वतःचा अंतर्गत इंधन खर्च किंवा इंटरनल फ्युएल कॉस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचतो. अरेच्छा. आणि हा वाचलेला खर्च थेट नफ्यात रूपांतरित होतो, राईट? अगदी अचूक. म्हणजे महसूल कमी दिसण्यामागे मागणीतील घट असण्यापेक्षा जागतिक बाजारातील गॅसच्या किमती खाली येणे हे अधिक मोठं कारण असू शकतं. हो, हेच मुख्य कारण आहे. जर गॅस स्वस्त झाल्यामुळे महसूल कमी दिसत असेल तर ती फार मोठी चिंतेची बाब नाही, कारण कंपनीचा मार्जिन सुरक्षित आहे. तसं म्हणता येईल. पण इथे आपण अलीकडील काही महिन्यांच्या आकडेवारीकडे वळणं गरजेचं आहे. म्हणजे तिमाही आकडेवारी. हो. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीची मार्च 2026च्या तिमाहीशी तुलना केली तर हे चित्र आणखी गडद होतं. बरोबर. आणि हे तिमाही आकडे बघितले ना तर ते खूपच धक्कादायक आहेत. हो. कारण तिमाही किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी आपल्याला कंपनीच्या सध्याच्या गतीची अधिक स्पष्ट कल्पना देते. नक्कीच. कारण वार्षिक आकडेवारी अनेकदा मागील 3 तिमाह्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे झाकली जाऊ शकते. अगदी बरोबर. तर तिमाही आकडे काय सांगतात? डिसेंबर 2025च्या तिमाहीत त्यांची विक्री 11,164 कोटी होती, जी मार्च 2026च्या तिमाहीत थेट 9,442 कोटींपर्यंत खाली आली. बापरे. म्हणजे एकाच तिमाहीत विक्रीत झालेली ही घसरण प्रचंड आहे. हो. पण याच काळात त्यांचा नफा 870 कोटींवरून उसळी घेत थेट 1,371 कोटींवर पोचला. म्हणजे महसुलात इतकी मोठी घसरण आणि त्याच वेळी नफ्यात प्रचंड मोठी झेप. आणि यातूनच त्यांची प्रति शेअर कमाई म्हणजे EPS चक्क 9 रुपये 14 पैशांवर पोहोचली आहे, जे भागधारकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे. पण एका तिमाहीत महसुलाचा असा अचानक कोसळणारा आलेख अनेक प्रश्न निर्माण करतो. आणि इथेच या अहवालाचं खरं विश्लेषण सुरू होतं. नफा वाढला याचा अर्थ असा नाही की कंपनीसमोर कोणतेच आव्हान नाही. मलाही तेच वाटतंय. जेव्हा महसूल एका तिमाहीत इतक्या वेगाने खाली येतो तेव्हा आपण त्याचं खापर केवळ जागतिक किंमती कमी झाल्या या एका कारणावर फोडू शकत नाही. मग आणखी काय कारण असू शकतं? याचा अर्थ असाही असू शकतो की प्रत्यक्षात व्हॉल्यूम म्हणजेच विकल्या गेलेल्या गॅसचं प्रमाणही कमी झालंय. आणि जर व्हॉल्यूम कमी होत असेल तर तो एक गंभीर इशारा आहे. नक्कीच. पेट्रोनेटचे बहुतांश करार हे टेक ऑर पे स्वरूपाचे असतात. म्हणजे ग्राहकाने गॅस घेतला नाही तरी त्याला विशिष्ट रक्कम द्यावीच लागते. पण अशा करारांचीही एक मर्यादा असतेच ना? हो. ते कायमस्वरूपी संरक्षण देऊ शकत नाहीत. आणि हाच माझा मुख्य आक्षेप आहे. नाही म्हणजे एक मिनिट, आपण हे मान्य करूया की त्यांनी खर्चावर नियंत्रण मिळवलं, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या किमतींचा फायदा घेतला आणि नफा वाढवला. पण शेवटी खर्च कमी करण्यालाही एक बॉटम लाईन असते. बरोबर. तुम्ही खर्च शून्यावर आणू शकत नाही. तेच तर. जर LNGची प्रत्यक्ष मागणीच बाजारात कमी होत असेल तर केवळ अंतर्गत कार्यक्षमता वाढवून कंपनी किती काळ तक धरू शकेल? हा एक रचनात्मक किंवा स्ट्रक्चरल धोका नाही का? हा एक अत्यंत रास्त आणि तार्किक मुद्दा आहे. जर महसुलाची घसरण ही केवळ किमतीतील बदलांमुळे नसेल आणि त्यात मागणीतील घटीचा म्हणजे व्हॉल्यूम इफेक्टचा वाटा मोठा असेल तर हा नफा तात्पुरता असू शकतो. अच्छा, म्हणजे मागणी कमी का होते? भारतीय बाजारात खत निर्मिती कंपन्या, वीज प्रकल्प आणि शहरी गॅस वितरण हे LNGचे मुख्य ग्राहक आहेत. ओके. जर पावसाळा चांगला झाल्यामुळे जलविद्युत निर्मिती वाढली किंवा जागतिक आर्थिक मंदीमुळे खतांची मागणी कमी झाली तर LNGची गरज आपोआप कमी होते.
म्हणजे इतर गोष्टींचा थेट परिणाम होतो. हो, आणि अशा परिस्थितीत कंपनीचे जे प्रचंड मोठे पायाभूत प्रकल्प आहेत, जसं की दाहेज टर्मिनल, त्यांचा देखभाल खर्च किंवा फिक्स्ड कॉस्ट कमी होत नाही. बरोबर, तो खर्च तर राहणारच. व्हॉल्यूम कमी झाला की प्रति युनिट फिक्स्ड कॉस्ट वाढते आणि आज जे मार्जिन फुगलेलं दिसत आहे ते उद्या वेगाने आकुंचन पाहू शकतं. म्हणजे हा घसरलेला महसूल भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल असू शकतो. आणि मला या ताज्या डेटामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणवली, कोणती? जी थोडी खटकणारी आहे. या अहवालात कुठेही कंपनीच्या कोणत्याही मोठ्या विस्ताराचा किंवा नवीन कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो, त्याची ठोस रूपरेषा दिसत नाहीये. हां, हे एक महत्वाचं निरीक्षण आहे. सामान्यतः जेव्हा एखाद्या कंपनीचा नफा इतक्या चांगल्या प्रकारे वाढतो आणि हातात रोकड जमा होते, तेव्हा ती कंपनी नवीन टर्मिनल्स उभारण्याबाबत भाष्य करते. बरोबर, किंवा क्षमता वाढवण्याबाबत काहीतरी प्लॅन सांगते. पण इथे व्यवस्थापन एकदम शांत आहे. याचा अर्थ काय काढायचा? विस्तार योजनांबाबतचं हे मौन अनेक गोष्टी स्पष्ट करतं. याला आर्थिक भाषेत कॅपिटल अलोकेशन स्ट्रॅटेजी म्हणतात. अच्छा. जेव्हा एखाद्या कंपनीचं व्यवस्थापन नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा आहे तो व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करतं, तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. कोणते दोन अर्थ? पहिला अर्थ, कंपनीला नजीकच्या भविष्यात LNGच्या मागणीत मोठी वाढ होण्याची खात्री नाहीये. त्यामुळे ते अतिरिक्त क्षमता निर्माण करून जोखीम घेऊ इच्छित नाहीत. म्हणजे त्यांनाच स्वतः शंका आहे. आणि दुसरा अर्थ? दुसरा अर्थ असा की ते सध्याच्या अनिश्चित बाजारात अत्यंत सावध पवित्रा घेत आहेत. सावध पवित्रा म्हणजे पैसे जपून ठेवत आहेत. हो, ते नवीन विस्तार करण्यापेक्षा जो पैसा हातात आला आहे तो भागधारकांना लाभांश म्हणून वाटण्यास किंवा आपली ताळेबंद अधिक मजबूत करण्यास प्राधान्य देत आहेत. हा एक डिफेन्सिव्ह प्ले आहे, म्हणजे बचावात्मक खेळ. हे विश्लेषण समजून घेतल्यानंतर बाजारातील गुंतवणूकदारांची द्विधा मनस्थिती अगदी स्पष्ट होते. नक्कीच. अल्पावधीचा विचार केला तर शेअर मार्केट या अहवालाला कसा प्रतिसाद देईल? कारण एका बाजूला EPSमध्ये झालेली 25% वाढ आहे, तर दुसऱ्या बाजूला महसुलातील ती 23% खोल दरी. मार्केट कोणत्या पारड्यात वजन टाकेल? शेअर बाजाराचा अल्पावधीचा दृष्टिकोन ना, तो सहसा नफा आणि EPSवर अधिक केंद्रित असतो. अच्छा. त्यामुळे बाजाराची पहिली प्रतिक्रिया ही सकारात्मक किंवा संमिश्र असू शकते. जोपर्यंत नफा मजबूत आहे तोपर्यंत गुंतवणूकदारांचा एक वर्ग या शेअरला सुरक्षित मानून तिथे राहील. म्हणजे लगेच पळ काढणार नाहीत लोक? नाही, परंतु जे संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा मोठे फंड मॅनेजर्स असतात ते फक्त आजचा नफा पाहत नाहीत. ते काय बघतात मग? ते टॉप लाईन व्हिजिबिलिटी बघतात. म्हणजेच भविष्यात महसूल वाढण्याची किती शक्यता आहे यावर त्यांचं लक्ष असतं. बरोबर, कारण महसूल वाढल्याशिवाय नफा सातत्याने वाढू शकत नाही हे त्यांना पक्क ठाऊक असतं. अगदी खरंय. त्यामुळे जोपर्यंत पेट्रोनेटच्या व्हॉल्यूममध्ये किंवा विक्रीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होत नाही, तोपर्यंत या शेअरमध्ये कोणतीही मोठी उसळी, ज्याला आपण री-रेटिंग म्हणतो, ती पाहायला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि जर दीर्घकालीन दृष्टिकोनाचा विचार केला तर भारतातील ऊर्जा क्षेत्राचं भवितव्य आणि पेट्रोनेट LNGचं स्थान याकडे कसं पाहावं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला ऊर्जेची प्रचंड भूक आहे. होय. कोळशासारख्या पारंपरिक आणि प्रदूषणकारी इंधनाकडून स्वच्छ ऊर्जेकडे जाताना LNGला एक संक्रमणकालीन इंधन किंवा ब्रिज फ्युएल म्हणून पाहिलं जातं. बरोबर. जर ही गृहीतके खरी असतील तर सध्याचा हा महसुलातील खड्डा केवळ एक तात्पुरती अडचण असायला हवी, नाही का? सैद्धांतिकदृष्ट्या हे अगदी बरोबर आहे. भारताचं ऊर्जा धोरण गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. सध्या भारताच्या एकूण ऊर्जा वापरात नैसर्गिक वायूचा वाटा केवळ 6 ते 7% आहे. जो खूपच कमी आहे. हो, आणि तो येत्या काही वर्षात 15% नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि जर हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर पेट्रोनेट सारख्या कंपन्यांना मोठी भूमिका बजावावी लागेल. अगदी मध्यवर्ती भूमिका बजावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आशास्थान हेच आहे की जर पेट्रोनेटने सध्याची ही खर्चावर नियंत्रण ठेवणारी शिस्त कायम ठेवली आणि उद्या जेव्हा बाजारात खरोखरच LNGची मागणी वाढेल तेव्हा त्यांना महसुलाची जोड मिळाली तर त्यांचा नफा आजच्यापेक्षा अनेक पटीने वाढू शकतो. अरे वा, म्हणजे डबल फायदा. यालाच ऑपरेटिंग लेव्हरेज असं म्हणतात. खर्च मर्यादित आणि महसूल वाढता
हे समीकरण कंपनीला एका नव्या उंचीवर नेऊ शकतं. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की कोणत्याही व्यवसायाची ताकद केवळ त्याच्या बाह्य आकारावर किंवा उलाढालीवर ठरत नाही. अगदी बरोबर. म्हणजे एक कंपनी 10,000 कोटींचा व्यवसाय करू शकते, पण जर खर्च वजा करून शेवटी काहीच उरत नसेल तर त्या उलाढालीला काहीच अर्थ नसतो. हो, तो फक्त दिखावा ठरतो. याउलट एखादी कंपनी 5,000 कोटींचा व्यवसाय करूनही जर आपले मार्जिन मजबूत ठेवत असेल तर ती कंपनी भविष्यातील आर्थिक धक्क्यांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकते. नक्कीच. पेट्रोनेट एलएनजीच्या सध्याच्या ताळेबंदाने आपल्याला हाच धडा दिलाय की टॉप लाईन व्हॅनिटीपेक्षा बॉटम लाईन सॅनिटी म्हणजे समजूतदारपणा व्यवसाय टिकवण्यासाठी अधिक आवश्यक असतो. तसं पाहिलं तर या संपूर्ण आर्थिक विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर पेट्रोनेट एलएनजीचा हा अहवाल अत्यंत मजबूत अंतर्गत नियंत्रण दर्शवतो. प्रतिकूल जागतिक परिस्थिती आणि किमतीतील अस्थिरता असतानाही कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण केले आहे. पण त्याचवेळी महसुलातील घट हा एक असा ब्लाइंड स्पॉट आहे ज्याकडे व्यवस्थापनाला येणाऱ्या तिमाहींमध्ये प्राधान्याने लक्ष द्यावंच लागेल. खरे, नफ्याची ही नौका सध्या स्थिर आहे, पण तिला पुढे जाण्यासाठी महसुलाच्या वाऱ्याची गरज भासणारच आहे. अगदी काव्यात्मक आणि अचूक. आपण आता या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. पेट्रोनेटच्या रणनीतीचं आपण सर्व अंगांनी परीक्षण केलं. हो. पण या चर्चेचा शेवट करताना एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. आपण सतत एलएनजीला ब्रिज फ्युएल म्हणत आहोत, पण जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलत आहे ते पाहता एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? समजा भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एलएनजी हे संक्रमणकालीन इंधन न राहता आपण थेट सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या नवीन पर्यायांकडे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वळलो तर. बापरे, हा तर पूर्ण गेम चेंजर ठरेल. हो ना. जर भारताच्या औद्योगिक क्षेत्राची किंवा वाहतूक क्षेत्राची एलएनजीची मागणी भविष्यात कधीच वाढली नाही आणि सध्या दिसणारी ही महसुलातील घसरण हा तात्पुरता खड्डा नसून एका कायमस्वरूपी बदलाची सुरुवात असेल तर. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरोखर. जर मुळात मागणीचा ओघच दुसरीकडे वळत असेल तर कोणतीही कार्यक्षमता किंवा खर्च कपात या प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधांना वाचवू शकणार नाही. अगदी खरंय. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर केवळ पेट्रोनेटच्या ताळेबंदात नाही तर येणाऱ्या दशकातील भारताच्या ऊर्जा धोरणात दडवलेलं आहे. आणि आपण सर्वांनी यावर लक्ष ठेवून असायला हवं. नक्कीच. या सखोल ज्ञानसफरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आकडेवारी केवळ भूतकाळ सांगत नाही तर ती भविष्यातील संकटांचे आणि संधींचे संकेतही देत असते. होय, अगदी बरोबर. असेच संकेत शोधण्यासाठी आणि नव्या आर्थिक संकल्पना उलगडण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रत्येक आकडेवारीच्या मागचा का आणि कसा शोधत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.